नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 16 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. सायली अर्जुनला रुमालची घडी घालायला शिकवत असते. त्याच वेळेला तिथे चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, गुप्ते भेटायला येणार आहे आज दुपारी, तू ऑफिसला केव्हा येते? तेव्हा सायली म्हणते, मी ऑफिसला येण्याआधी रमेशच्या घरी जाऊन येते आणि सावंतांनी तुम्हाला जो पत्ता पाठवला आहे तो मला पाठवा बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो, तिथं जाणं खूप रिस्की वहिनी, तेव्हा जाशील तर थोडं सांभाळून. चैतन्य पत्ता पाठवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू अजिबात तिथं जायचं नाही बायको. त्याच वेळेला तिथे प्रिया पण येते आणि ती भिंतीच्या आड उभं राहून ऐकते. या प्रियाला दुसरं काम नाही का प्रेक्षकांनो? जेव्हा तेव्हा भिंतीच्या आड उभी राहून सगळ्यांच्या गप्पा ऐकत राहते. असो, अर्जुन सायलीला म्हणत असतो, रमेशच्या घरी जाणं किती रिस्की माहिती ना तुला? तेव्हा सायली म्हणते, अहो मी त्याच्या घरी नाही जाणार आहे, फक्त पहारा ठेवणार आहे. अर्जुन म्हणतो, ते काम सावंतांना करू दे, तू अजिबात तिथं जायचं नाही. मी सांगायचं काम केलं आहे, आता तू बघ. तर प्रिया म्हणते, सायली तिथं जाण्याच्या आधी मला रमेशला कुठल्याही परिस्थितीत भेटावं लागेल. मी नागराज काकांना फोन करते. तेव्हा नागराज काका हॅलो हॅलो म्हणतात, पण प्रियाचा आवाजच निघत नाही ना. तेव्हा त्यांना काही ऐकायला येत नाही. त्यानंतर प्रिया फोन ठेवून देते. सर्वात आधी या घशाचं काहीतरी करावं लागेल असं म्हणून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे साक्षी तिच्या घरी बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये सुरी असते. साक्षीला प्रियाचं बोलणं आठवत असतं. सचिन माझ्या सख्या नंदेचा नवरा आहे, अस्मिताचा नवरा आहे. माझ्यामध्ये व्हायलन्स कधीच नव्हता. मी अण्णांना नेहमी म्हणायची, एखाद्याला मारून टाकणंच हा शेवटचा उपाय नसू शकतो, पण आता मला पटतंय हाच एकमेव मार्ग असू शकतो. काही माणसांची जगण्याची लायकीच नसते. आजची रात्र जगून घे अस्मिता, कारण उद्याचा दिवस तू नाही बघू शकणार. अस्मिता सचिन दीक्षित तिच्या हातात जी सुरी असते ती अगदी रागाने त्या ॲपलवर ती कट करत राहते. तर दुसरीकडे अर्जुन कल्पना काकूंना कॉफी देतो. त्याच वेळेला तिथे सायली येते आणि ती ठरवते यांची जरा गंमतच करते. ती किचनमध्ये जाते आणि म्हणते, नवरोबा तुम्हाला आज माहिती आहे ना काय येते? हग डे आहे आणि तो साजरा करायचा ना? अर्जुन म्हणतो, हो मग लगेच आत्ता करूया. हात असे पसरवतो. तेव्हा सायली बाकीच्यांकडे बघते आणि अर्जुनच्या पण लक्षात येतं सगळे इथे बसलेले. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको काय झालं तुला? तुला काही कळतंय का? सगळे बसले बघता आपल्याकडे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, तुम्ही कुठलाही दिवस कधीही साजरा केला ना, आम्हाला काही हरकत नाही आहे. सायली अर्जुनच्या मागे मागे पळत असते मिठी मारण्यासाठी. अर्जुन पुढे पळतो. डॅडा पोहे घ्या तुम्हाला थोडे. अस्मिता तुला पोहे देऊ? मम्मा तुला पोहे घेते का? पण सायली त्याच्या मागे मागे, अहो थांबा ना, एक मिठी फक्त, एक मिठी. आई बघा ना कशी करता हे. नंतर किचनमध्ये जातात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही इतर वेळेला नाही का बायको बायको करत असतात, तेव्हा मला काय वाटत असेल ना, तीच फिलिंग आता मला तुम्हाला आणून द्यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, कळलं कळलं माझी आई, कळलं मला. आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर मिठी मारल्याशिवाय राहणारच नाही. त्यावेळेला तिथे प्रिया येते. ती टाळी वाजून विमलकडे नाश्ता मागत असते. पण विमल म्हणते, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही काय बोलताय? काहीच कळत नाही मला. कल्पना काकू पण म्हणतात, तन्वी काय झालं तुला? तू बोलत का नाही आहे? प्रिया परत पाणी मागण्यासाठी इशारा करते. तेव्हा विमल म्हणते, तुम्हाला अंगठ्याला काही लागलं आहे का? तर प्रताप काका म्हणतात, अश्विनला आधी सांगावं लागेल, सगळ्यात आधी तुझ्या बायकोचा इलाज कर. तेव्हा अस्मिता म्हणते, अहो डॅडा जाऊ द्या ना, कालपासून ही अशीच गप्प गप्प आहे. तिने मौन व्रत केलं असेल, आपल्याला काय करायचं आहे? सायली म्हणते, मी निघते, मला उशीर होतोय, साईटवर पण पोचायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाश्ता केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही, बस इथे आधी नाश्ता. अर्जुन सायलीला नाश्ता आणून देतो आणि प्रिया पण पटपट नाश्ता करत असते, कारण तिला सायलीच्या आधी साईटवर पोचायचं असतं रमेशजवळ. अर्जुन विचारतो, सँडविच कसं झालं बायको? तेव्हा सायली म्हणते, छान झालं आहे आणि त्याला जवळ बोलवते. म्हणते, तुम्ही संध्याकाळपर्यंत तयार राहा नवरोबा मला मिठीत घ्यायला. अर्जुन म्हणतो, हे जरा जास्तच होतं हां बायको. तर दुसरीकडे अश्विन हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथं प्रिया येते. अश्विन प्रियाला औषध प्यायला देतो आणि विचारतो, मीठ पाण्याच्या गुळण्या केल्या का? तेव्हा ती हो म्हणते आणि इथून पुढे असं बाहेरचं खात जाऊ नको. प्रिया म्हणते, अरे मी काहीच अरबट सरबट खाल्लं नव्हतं. पण अश्विन म्हणतो, जे बाहेरचे पार्सल आणून खातो ना त्याच्याने हा इफेक्ट झाला असेल. तूही खाते आणि मला पण खायला लावते, हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, मी आजपासून तुझा आणि माझा स्वयंपाक घरीच करेल, पार्सल नाही मागवणार.
पण येताना औषध घेऊ नये, मी येते आता. तिथून ती निघते. बाहेर येते तर नागराज काकाला फोन करते. नागराज काका म्हणतात, तुझं काय चाललं आहे? आधी पण फोन केला बोलली. तेव्हा प्रिया म्हणते, आता जे बोलते ते ऐका. सायली साईटवर चालली आहे आणि त्या रमेशला कधी पण ती भेटू शकते. तेव्हा नागराज काका म्हणतात, अगं मग तू जा ना तिच्या मागे. तेव्हा प्रिया म्हणते, मी तिच्या मागावरच होती, पण माझा घसा बसला होता म्हणून अश्विनच्या क्लिनिकला आली होती. मी घर बघून ठेवलेलं आहे, जातेच आहे मी आता. तेव्हा नागराज काका म्हणतात, तुला डोकं आहे ग, कधी कधी वापरते पण तू. तेव्हा प्रिया म्हणते, मला तुमच्या शाबासकीची गरज नाही. तर दुसरीकडे सायली रमेशच्या घराजवळ आलेली असते, पण घराला लॉक असतो. तेव्हा सायली म्हणते, आता घराला लॉक आहेस, तो तर काही घरी नाही आहे, तेव्हा मला थोड्या वेळ इथेच वाट बघावी लागेल. तिला ऊन लागत असतं. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि त्यांनी जे गिफ्ट दिलेलं असतं ते तिच्यासमोर करतो. आणि सायली म्हणते, तुम्ही आणि इथे? अर्जुन म्हणतो, जिथे ऊन तिथे सावली. हे गिफ्ट काय मी तुला कपाटामध्ये ठेवायला दिलं होतं. अर्जुन सनस्क्रीन लावायला लावतो. सायली लावते, नंतर कॅप घालायला लावतो. कॅप पण घालते, नंतर गॉगल पण घालायला लावतो, तोही घालते. आणि म्हणते, तुम्हाला पण हे सगळ्या गोष्टी घालाव्या लागतील तुम्हाला जर इथे थांबायचं आहे तर. अर्जुन म्हणतो, मला या गोष्टींची सवय नाही. ठीक आहे, मी छत्री घेतो ना. नंतर छत्री उघडून ते छत्री खाली उभे राहतात. सायली विचारते, काय भाजी आणली? तेव्हा अर्जुन म्हणतो, दोडका आणला मी. तर सायली म्हणते, अहो दोडक्याची भाजी कोणीच खात नाही घरात. अर्जुन म्हणतो, मी बनवली ना, मग आता सगळे खातील. आणि मी खूप घासाघीस करून आणली. 35 रुपये म्हणत होती, मी 30 रुपयाला आणली. तेव्हा सायली म्हणते, अहो त्या बाईने वेड्यात काढले तुम्हाला. 20 रुपयाचे पैसे नव्हते द्यायला पाहिजे तुम्ही तिला. वेड्यात काढले तुम्हाला. तुम्ही जर असेच काही दिवस सायली सुभेदार बनून राहिलात ना तर दिवाळी काढाल. तर अर्जुन म्हणतो, हो, मी जर सायली सुभेदार असलो ना तर आपल्या घरी रोज दिवाळी असेल. ते ऐकून सायली हसायला लागते. तर त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते आणि ती लांबून त्यांना बघते. आता किती वेळ इथे उभं राहावं लागेल काय माहिती, आणि ऊन पण किती लागतंय. आणि यांना तर रस्त्यावर सुद्धा रोमांस करायला वेळ कमी पडतो. जिथे जातं तिथे रोमांस सुरू होऊन जातो. तर प्रियाला नागराज काकांचा फोन येतो, आला का रमेश तिथे? तेव्हा प्रिया म्हणते, अहो फिरकला सुद्धा नाही इकडे. हा पत्ता चुकीचा आहे का त्याने घर बदललं काही कळत नाही. तेव्हा नागराज काका म्हणतात, अगं मग घर बदललं असेल तर चांगलंच आहे ना. अर्जुन सायली तिथे वाट बघत राहतील आणि तो कधी येणारच नाही. काही समजलं तर कळव मला. फोन ठेवून देता. परत साक्षीचा फोन येतो प्रियाला, तुझ्याकडे एक काम होतं. तेव्हा प्रिया म्हणते, हो सांगा, मी कामं करायलाच बसली. साक्षी म्हणते, आज संध्याकाळी तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे, कोणीतरी येणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, कोण येणार आहे? म्हणते, उद्या सकाळी कळेलच, तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रिया काही बोलणार तितकेच साक्षी फोन कट करते. हे दोघं बाप आणि मुलगी डोक्यावर पडले का? बाप बसला जेलमध्ये जाऊन आणि हिचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. नंतर प्रिया तिथून निघून जाते. तर अर्जुन म्हणतो, मला नाही वाटत रमेश आता इथे येईल, चल आपण आता घरी निघूया. तेव्हा सायली म्हणते, माझं बाहेर थोडं काम आहे, तुम्ही जा पुढे, मी नंतर येते. अर्जुन म्हणतो, असं काय करते, आता कुठलं काम आहे, चल ना जाऊया आपण सोबत. सायली म्हणते, सरप्राईज आहे ते, गिफ्ट आणायचं मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हां आता खरंच तू अर्जुन सुभेदार झाली. तर सायली म्हणते, वान नाही पण गुण लागला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मला पण लवकर घरी जायचं आहे, कारण इडली तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी रवा भिजत घालावा लागेल. रवा व्यवस्थित भिजला म्हणजे कसं इडली पण छान नरम होते. तेव्हा सायली म्हणते, बरंच काही शिकलात तुम्ही आता. तर अर्जुन म्हणतो, वान नाही पण गुण लागला. नंतर तिथून अर्जुन निघून जातो. तर घरी आलेला असतो आणि अश्विन प्रियाला विचारत असतो, आता घसा बरा आहे का तुझा? मला असं वाटतं काहीतरी खाण्यात आलं असेल तुझ्या, म्हणून तुला असा त्रास झाला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोणाच्या कामामध्ये नाक खुपसायचं नाही, म्हणजे असं काही होणार नाही. तर अश्विन म्हणतो, तू काही लक्ष देऊ नको त्याच्याकडे, जाऊ दे. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो आणि अर्जुन म्हणतो, बायको आली वाटतं. अर्जुन पटकन जातो, दरवाजा उघडतो तर बाहेर कोणीच नसतं. तो निराश होऊन परत मध्ये यायला लागतो. त्याच वेळेला बाहेरून नवरोबा असा आवाज येतो. अर्जुन मागे वळून बघतो तर सायली टेडीच्या ड्रेसमध्ये असते आणि घरातले सगळेच सायलीला अशा अवतारात बघून खूप खुश असतात. सायली मध्ये पळतच येते आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुनच्या लक्षात येतं की बाकीचे सगळे बघतात आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको हे काय करते, सगळे बघतात आहे. तिथे अश्विन आणि
प्रिया पण असते. प्रियाला तर हे सगळं अजिबात आवडत नाही. सायली टेडीचा मुखवटा काढते आणि विचारते, आता कसं वाटतंय नवरोबा? तेव्हा अर्जुन म्हणतो, बेस्ट वाटतंय. परत ते दोघं एकमेकाला मिठी मारतात आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणतात. तर सगळे टाळ्या वाजतात. कल्पना काकू हाताने दोघांची दृष्ट काढतात. त्यानंतर अर्जुन सोफ्याकडे घेऊन जातो सायलीला, तिला बसायला लावतो आणि तो स्वतः टेडीचा केक घेऊन येतो. तो केक बघून सायली तर उठून उभी राहते. अर्जुन म्हणतो, हॅपी टेडी डे बायको, हा केक स्पेशली तुझ्यासाठी बनवला आहे मी. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन काय बात आहे, काल चॉकलेट आज केक, प्रगती आहे बाबा. तर प्रताप काका म्हणतात, कमाल आहे या दोघांची, एवढे बिझी आहेत पण या आठवड्यातला प्रत्येक दिवस त्यांनी साजरा केला आहे. ते दोघंही केक कापतात आणि तो केक आधी अर्जुन सायलीला खाऊ घालतो, तर सायली पण अर्जुनला खाऊ घालते. नंतर कल्पना काकूंना, अस्मिताला आणि प्रताप काकांना तिघांनाही खाऊ घालतात. तर अश्विन आणि प्रिया अगदी एकटे पडल्यासारखे वाटतात. प्रियाचा तर हे सगळं बघून अगदी संताप होत असतो. तर दुसरीकडे साक्षी पर्समध्ये चाकू ठेवत असते. त्याच वेळेला तिथे सचिन येतो. तो म्हणतो, कुठे निघालीस का? तर साक्षी म्हणते, हो तुला सांगायचंच विसरली, USA वरून माझी मैत्रीण येते आणि आम्ही पार्टी करणार आहे म्हणून मला यायला उशीर होईल. तर सचिन म्हणतो, आपल्या डिनरचं काय मग? तर साक्षी म्हणते, तू काहीतरी ऑर्डर कर आणि जेवण करून घे, मला कदाचित पहाट पण होऊ शकते, जसं काम होईल तसं येईल. तेव्हा सचिन म्हणतो, काम? साक्षी म्हणते, म्हणजे पार्टी जशी संपेल तसं मी येईल. सचिन म्हणतो, मी येऊ का सोडायला तुला? साक्षी म्हणते, मी काय लहान वाटते तुला? एकटी कुठे जाऊ शकत नाही, प्रवास केलेला नाही मी आधी. सचिन म्हणतो, अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोललो मी. तेव्हा साक्षी सॉरी बोलते त्याला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की साक्षी अस्मिताच्या रूमपर्यंत आलेली असते. अस्मिता रूममध्ये झोपलेली असते. सचिनचा आणि तिचा फोटो तिच्या हाताखाली असतो. साक्षी तो फोटो काढून घेते आणि बघते तर उशीने अस्मिताचं तोंड दाबते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणतो, उद्या काय आहे माहिती आहे ना? तर काय ठरवले उद्याचं? तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सुभेदार सरप्राईजेस देतात, तेव्हा तुम्हाला उद्या कळेल. त्याच वेळेला अस्मिताचा ओरडण्याचा आवाज येतो, वाचवा वाचवा. सायली म्हणते, हा आवाज अस्मिता ताईंचा आहे. अर्जुन सायली दोघं पण तो आवाज ऐकतात. तर हा भाग इथेच संपतो. तर उद्या आपल्याला बघायला मिळेल अर्जुन सायली साक्षीला पकडतात की नाही. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.